हॅलो एव्हरीवन. तर जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उकडीच्या मोदकाची रेसिपी. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे तूप, गूळ घेतलेला आहे मी इथे आणि त्याचबरोबर दूध घेतलेलं आहे आणि इथे मी 2 नारळ खवून घेतलेले आहेत. कारण मोदक बनवण्यासाठी नारळ किसून जर घेतलं ना आपण खोबरं, तर त्याची टेस्ट एवढी छान येत नाही. त्याच्यामुळे नारळ खवूनच घ्यायचा. आणि इथे मी थोडेसे बदाम आणि काजू घेतलेले आहेत क्रश करून. त्याचबरोबर घेतलेलं आहे जायफळ आणि त्याचबरोबर आहे इथे विलायची पावडर आणि इथे मी घेतलेलं आहे सुगंधित मोदक पीठ. तुम्हाला तुमच्या वाण्याकडे ज्या कोणत्या ब्रँडचं मोदकाचं पीठ मिळेल ना, ते तुम्ही घेऊ शकता. मला हे मिळालं, सो मी हे घेतलेलं आहे. आणि इथे आपल्याला ना जेवढ्या वाट्या पीठ असेल ना, तेवढंच वाटी पाणी आणि दूध घ्यायचं आहे. त्याच्यामुळे इथे मी पीठ काढून घेताना वाटीच्या मापाने काढून घेते. तर ओव्हरऑल अर्धा किलोमध्ये इथे ह्या 3 वाट्या बसलेल्या आहेत. जर असं पीठ मी काढून ठेवलेलं आहे, ते मी कशासाठी काढलं आहे ते मी तुम्हाला सांगेलच. आणि आता इथे तुम्ही बघू शकता, मी पातेल्यामध्ये घेतलेलं आहे पहिली वाटी. इथे पण पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर मी इथे टाकते दुसरी वाटी आणि त्याचबरोबर आपल्याला तिसरी वाटी जी आहे, जे आपण वाटीभर दूध घेतलेलं होतं, ते यामध्ये टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने एवढं परफेक्ट प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं आहे, तेव्हाच आपलं मोदकाचं जे पीठ आहे ते व्यवस्थित बनवू शकतं, जेणेकरून मोदक तुटणार नाहीत. त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे 1 चम्मच तूप आणि आता या सर्व मिश्रणाला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे. आणि अशी मस्त उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी आता टाकते मोदकाचं पीठ आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी टाकते आहे चवीपुरतं मीठ. आपण मीठ जर त्या दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये टाकलं असतं ना, तर ते फुटण्याची शक्यता होती. फुटण्याची शक्यता काय, फुटलंच असतं. त्यामुळे ॲट दी एंड मी पीठ टाकल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि आता झाकण ठेवून आपण जे पीठ मळायला घेणार आहोत ते 10 मिनिटानंतर घेणार आहोत. तोपर्यंत झाकण देऊन मी ठेवणार आहे. त्यानंतर इथे मी घेतलं आहे सारण बनवायला. त्याच्यासाठी मी कढईमध्ये घेतलेलं आहे तूप. त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे खोबरं आणि गूळ आणि ते थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे काजू आणि बदाम, जे मी क्रश करून घेतले होते. हे सर्व मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता गूळ व्यवस्थित असा स्लो फ्लेमवरती मेल्ट झालेला आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी टाकते आहे थोडंसं जायफळ किसून. गुळाचं इथे मी माप सांगणार आहे. माझ्याकडे ॲक्च्युली क्यूबवाला गूळ होता, सो मी तो कट करत नाही बसली. जर मोठी ठेप असेल ना, तर जर तुमचं 3 वाटी जर खोबरं असेल, तर 1.5 वाटी आपण त्यामध्ये गुळाचा वापर करायचा, जेणेकरून परफेक्ट सारण होतं. जास्त गोडही नाही होत आणि कमी गोडही नाही होत. तर इथे व्यवस्थित सारण तयार आहे. गूळ मेल्ट झाल्यानंतर थोडंसं त्यामध्ये पाणी सुटतं गुळाला. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी जसं मगाशी सांगितलं की मी थोडंसं पीठ ठेवलेलं आहे, ते पीठ यामध्ये मी थोडंसं टाकलेलं आहे, जेणेकरून आपलं हे जे सारण आहे हे थोडंसं घट्टसर होतं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आता गॅस बंद करून यामध्ये मी टाकते आहे विलायची पावडर. तर आपलं परफेक्ट असं सारण इथे रेडी आहे आणि आता हे सारण मी थंड होऊ देणार आहे. सारण थंड होईपर्यंत इथे मी आता घेते व्यवस्थित असं मोदकासाठीचं पीठ मळून. तर हे पीठ ना थोडंसं असं गरम असतानाच मळून घ्यायचं आहे आपल्याला, नाहीतर नंतर ते व्यवस्थित मळलं जात नाही. थोडासा पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने एक अर्धा तास तरी हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ छान मळाल तेवढे मोदक तुटत नाही, व्यवस्थित होतात. त्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे तुपाचा हात घेऊन मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ मी अर्ध्या तासासाठी डब्यामध्ये झाकून ठेवलेलं होतं आणि आता मी घेते मोदक बनवायला.
तर आता मी इथे घेतलेला आहे मोदक बनवण्याचा साचा आणि त्याला व्यवस्थित तूप लावून असं ग्रीस करून घेतलेलं आहे. आणि आता इथे मी पटापट मोदक बनवून घेते आहे. आणि इथे मोदक बनवत असताना जसं की तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं, भावार्थाने पण हट्ट केला की मला पण बनवून बघायचे. त्याला जसं की मी सांगितलं, त्याला पण असं नवनवीन काहीतरी बनवायला शिकायला खूप आवडतं. तर त्याने सुद्धा मोदक बनवायला घेतले आणि त्यामुळे माझे मोदक पटापट झाले आणि त्याने खरंच फर्स्ट अटेम्प्टमध्ये खूप छान मोदक बनवले होते. सो इथे माझा फर्स्ट मोदक बनवून रेडी आहे. तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर एकदम व्यवस्थित आलेलं आहे. सो हे सगळं जेव्हा आपण पीठ व्यवस्थित मळतो ना, तेव्हा पटापट पॉसिबल होतं, नाहीतर मोदक साच्याला नुसते चिकटत राहतात. त्यानंतर सगळ्यात शेवटी इथे मोदक बनवून झाल्यानंतर मी इथे बनवलेली आहे करंजी, जी की पहिली जी झालेली ती थोडीशी तुटलेली आणि सेकंड जी मी बनवायला घेतली ती थोडी बरी आली. कारण मी कधी प्रॅक्टिसच केली नाही. मी डायरेक्ट साच्याने मोदक बनवते. तर आता इथे मी शेवटची एक करंजी बनवते आहे. अशा पद्धतीने थोडासा तुपाचा हात घेऊन त्याची मी पारी बनवून घेतली. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे सारण आणि मला जसं जमेल तसं मी याला वळवून घेतलेलं आहे. तर इथे तयार आहे छोटीशी अशी करंजी, जी की ओके झालेली आहे. आय होप की नेक्स्ट टाईम अजून छान होईल. त्यानंतर मी इथे मोदक उकडण्यासाठी चाळणीला लावलेलं आहे तूप. दोन्ही साईडला मी आता मोदक पटापट उकडून घेणार आहे. आणि मोदक शिजल्यानंतर पटकन निघावेत, चिटकू नये म्हणून इथे मी पाण्याचा थोडासा भपका मारते आहे. आणि आता मी इथे झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनटं मीडियम फ्लेमवरती मोदक शिजवून घेतलेले आहेत. तर इथे तयार आहेत आपले छान असे मऊसूत उकडीचे मोदक. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट. बाय.